स्त्री आणि पुरुष जन्माला येतात. पुरुषही एका स्त्रीच्या उदरी जन्म घेतो आणि स्त्री सुद्धा एका स्त्रीच्याच उदरी जन्म घेत असते. स्त्री पुरुष भेदाभेद हा या देशामधल्या विषमतावादी समाज व्यवस्थेने केलेला आहे. परंतु दोघेही नैसर्गिक समान अस्तित्वे आहेत. निसर्गाने दोघांनाही भावना दिल्यात, विचार दिलेत, सगळे अवयव हे पण सारखे असतात, फक्त लिंगभेद असतो. आणि मग वेशभूषा, तुमचे केशांची भूषा हे सगळं नंतर हे समाज व्यवस्थेनं हे ठरवलेल्या गोष्टी आहेत. आणि मनुस्मृतीचे जे काही विचार आहेत किंवा मनुस्मृतीचे जे कायदे आहेत ते कायदे या ठिकाणी स्त्रियांवर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुष हा श्रेष्ठ गणला गेला होता. परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि देशात संविधान लिहित असताना या देशामधल्या 50% संख्येच्या प्रमाणात असलेल्या स्त्रिया, त्या स्त्रियांना बाबासाहेब आंबेडकरांनी समान हक्क दिले, समान अधिकार दिले. आणि ते समान अधिकार देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला एक व्यक्ती म्हणून तो दर्जा दिलेला आहे, एका व्यक्तीचा दर्जा दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला कधीच कमजोर समजले नाही किंवा मानले नाही. तथागत बुद्धाला सुद्धा हेच सांगायचं होतं की स्त्री सुद्धा एक व्यक्ती आहे. आणि स्त्रियांनी किती समानता घेतली, कोणत्या क्षेत्रात कशा प्रकारे समानता घेतली, कुठे कुठे समानता घेतली, हा त्याचा प्रश्न आहे. परंतु स्त्रीने कुणाचाच आधार घेऊ नये आणि आपलं स्वतंत्र असं जीवन ती जगू शकते. तिच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, तिच्यामध्ये ती शक्ती आहे, ते करण्याची धमक आहे. आज बऱ्याचशा महिला ह्या अनेक क्षेत्रामध्ये काम करतात. स्त्रीने बापाचा आधार घेऊ नये, पतीचाही आधार घेऊ नये आणि मुलाचाही आधार घेऊ नये. तिने तिचं काम, मग ते कोणतंही असो, तिने तिचं काम हे निमूटपणे करावं, सशक्तपणे करावं, हिंमतीने करावं आणि ती करू शकते. पण तिच्यावर जे हजारो वर्षाचे मनुस्मृतीचे संस्कार जे लादलेले आहेत, तिच्या मनामध्ये ते भिनलेले आहेत. आणि म्हणून स्त्री संविधानाने समान अधिकार दिल्यानंतरही आजची स्त्री ही पुरुषाचा सहारा घेतेच. म्हणजे स्त्री ही कमजोर आहेच. मग स्त्रीने कमजोर का बनावं? स्त्रीने कमजोर बनू नये, कमजोर म्हणून जीवन जगू नये. कमजोरीचं लक्षण स्त्रीमध्ये जर असेल, स्त्री जर कमजोर असेल तर ती कोणाचीही बळी ठरू शकते. या देशामध्ये जी विषमतावादी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेची सुद्धा ती बळी ठरू शकते. आणि म्हणून स्त्रीने जगत असताना एक व्यक्ती म्हणून जगावे, ठामपणे एक निर्धार करून आपण आपली ड्युटी करावी, आपलं काम करावं, मग ते कोणतंही असो. स्त्री ही जर निराधार असेल, तिला जर कुणाचा आधार घेण्याची जर गरज असेल, तर स्त्रीला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून जे काही समान अधिकार मिळाले त्या समान अधिकाराचा काहीच फायदा झालेला नाही किंवा ती फायदा घेताना दिसत नाही. तिचं संरक्षण तीच करू शकते. तिचं संरक्षण बापालाही करावं लागत नाही, भावालाही करावं लागत नाही, पतीलाही करावं लागत नाही आणि मुलालाही करावं लागत नाही. फक्त तिला तिचं जगणं माहीत असलं पाहिजे. तिने कसं वागावं, कोणाशी किती बोलावं, किती वेळ बोलावं, किती वेळ कुठे थांबावं, म्हणजे तिला समयसूचकतेचं भान असलं पाहिजे, परिस्थितीचं गांभीर्य असलं पाहिजे. आणि अचूकपणे तिने तिचं जीवन जगण्यासाठी सगळा स्टडी, पूर्ण अभ्यास करून तिने एक व्यक्ती म्हणून सगळ्या गोष्टीच्या सामोरे गेलं पाहिजे. तरच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमामधून दिलेल्या समान अधिकाराचा तिला फायदा होईल. अन्यथा महिला ही अबला म्हणूनच अजूनही पिढ्यानपिढ्यान वर्षानुवर्ष राहणार आहे.